मंडळाने थोडे थोडे घेऊन ठेवायचे. ठेवायचे कुठे वस्तू जे कुठे ते आपलं मिनतवारीने 4 दिवसासाठी चावी मागून मंडळाने थोडे थोडे घेऊन ठेवायचे. ठेवायचे कुठे वस्तू जे कुठे ते आपलं मिनतवारीने 4 दिवसासाठी चावी मागून
पुण्यभूमी श्री परशुरामाची, ही पुण्यभूमी साधू संतांची, ही पुण्यभूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आणि ही पुण्यभूमी ज्यांनी या हरिवचनासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं अशा त्या महान पंचरत्नांच्या जन्मली होऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन सर्व जगताला तरी झाला वंदन करून माझे सर्व देवता श्री कामोत्तराचे जन्मली होऊन सिद्धीची देवता सरस्वती मातेला वंदन करून आपल्या राष्ट्रदैवता श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना पेटीचा आवाज हा कमी करा, नॉर्मल ठेवा फक्त. जरा इफेक्ट द्या ना आवाजाला. बेस कमी करा Yeah.
ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी बघा, नवीन वर्ष म्हणजे अगाशीच त्यांनी आम्हाला सांगितलं की जवळजवळ या ठिकाणी 25 वर्ष या ठिकाणी सत्यनारायणाची या ठिकाणी पूजा होते आणि दरवर्षी या ठिकाणी विविध कार्यक्रम असतात आणि आज 25वा वर्ष या ठिकाणी बारी पूजा या ठिकाणी करत आहेत आणि त्या निमित्ताने का होईना पण या ठिकाणी मला वाटतं बुवांची या ठिकाणी झाली आहे सगळी म्हणजे बुवा ओळखीचे सगळ्यांच्या म्हणजे परिचयाचे म्हणजे मी नवीन आहे या ठिकाणी आणि खरोखर खूप खूप आभार मानेन या रिक्षा चालक मालक संघटनेचे की प्रथमच या ठिकाणी तुम्ही मला डबलबारी भजन करण्याची सुवर्ण संधी दिलात त्याबद्दल मी माझ्या श्री स्वामी समर्थ नवतरुणी भजन मंडळाच्या वतीने रिक्षा चालक मालक संघटनेचे खूप आभार मानते म्हणजे जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आणि म्हणूनच सांगू इच्छिते की बघा पत्ते जरी 52 असले तरी पिसणारा एकच असतो पत्ते जरी 52 असले तरी पिसणारा एकच असतो एके जरी 4 असले तरी जिंकणारा एकच असतो वाडा कुणाचा येऊ द्या नाक फक्त या रिक्षा चालक मालक संघटनेत जात असतो या रिक्षा चालक मालक संघटनेत जात असतो या संघटनेत जात असतो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी त्याचप्रमाणे बघा या ठिकाणी आंबा उद्योजक आदरणीय चंद्रकांतजी बोडेकर कोणता माहून आहेत ते करेल या ठिकाणी आम्हाला एक खुर्ची द्यायची त्यांनी या ठिकाणी खुर्चीचा मान राखायचा आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आता नवीन वर्ष आलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांना मी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना सुख शांती समाधान ऐश्वर्याचं जावं एवढेच ईश्वरचरणी प्रार्थना करते बुवा तुम्हाला सुद्धा नवीन वर्षाची मला वाटते आपली पहिलीच वेळ सुरुवात झाली आता बाकी जेवलास आमच्या अगोदर अर्धा तास अगोदर इले किती होय ना लास्टच काय अर्धा तास अगोदर आले आणि ते बिचारे माईक वर बोलत पण होते ते आधी
ते नाव काय त्यांचा लिंबे संजयजी लिंबे काय भिडे हा ते बिचारे बुवा आहेत ना त्या आवाजावरच समजता खणखणीत आवाज म्हणजे बोलावतच कसं म्हणजे आवाजाची छाप किंवा बोलतात ज्याप्रमाणे खरंच खूप उत्तम म्हणजे जोरदार टाळ्यांमध्ये त्यांच्यासाठी एकदा खूप सुंदर आवाज आहे त्यामुळे त्यांचा आभार मानते ते बिचारे आम्ही म्हणजे मी तरी इथे आल्यापासून सारखे आपल्या शिरसाटमध्येच नाव जपत होते सारखे शिरसाटपणी इकडे यावं शिरसाटपणी इकडे यावं ह्यांचं काही नावच नाही होय म्हणून नंतर ते म्हणतात की प्रतिनिधीने यावं त्यांना मी जाऊन समोर मग त्यांना माहितीच नाही की बुवा कोणता मी म्हणलं मी बुवा मीच आहे म्हणलं होय काय म्हणलं बुवा म्हणलं बोलत असतं बुवा काय पहिला बोलवा म्हणजे ठीक आहे बोलत आहोत हे गेले आपल्याला आज पुढे शिरसाट काय या ठिकाणी अगोदर आलेले सुरुवात आहे माझ्याकडे तर सर्वप्रथम या ठिकाणी भजनाला नामस्मरणाला या ठिकाणी सुरुवात करते कारण भजन म्हणजेच बघा भक्ती मार्गातून जनमानसांपर्यंत नतमस्तक होणे याचा अर्थ म्हणजे भजन आहे आणि ते जर सोप्या शब्दात सांगायचं झालं तर भ म्हणजे भजावा ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा याचा अर्थ म्हणजे भजन आहे आणि डबलवारी म्हटलं की मनोरंजन हे आलंच आणि जोडे जर शिरसाट बुवा असतील तर मनोरंजन हे फुलटू होणार ते म्हणतात तू जरा थांब तुझी काय ती बारी संपवली माझ्याकडे ते पुढचं काय तर मी बघतो असो बघा सर्वप्रथम या ठिकाणी भजनाला नामस्मरणाला या ठिकाणी सुरुवात करते रे मरे सनी रे सा रे मरे सनी रे सा नि सा रे म प रे म प नि रे म प नि प नि सा रे मरे सनी रे सा प नि प म रे म प रे मरे सनी रे सा नि सा रे म प नि प नि सा हरी म्हणा तुम्ही गोविंद
हॅलो. नामवंत भजन सम्राट बुवा आणि पहाडी आवाजाचे बादशहा ते म्हणजे आदरणीय बुवा संदीपजी लोके यांच्याकडून बहुमूल्याचं हे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते. धन्यवाद. कोटकामत्याहून आदरणीय भाई मेस्त्री यांच्याकडून बहुमूल्याचं हे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आभार मानते. धन्यवाद. मी आदरणीय संदीपजी लोके बुवांना विनंती करते या ठिकाणी येऊन त्यांनी खुर्चीचा मान राखायचा आहे. धन्यवाद. सन्मान्य उद्योजक, सन्मान्य आमचे परममित्र चंद्रकांतजी बोडेकर साहेब कुठे असतील त्यांनी इथे येऊन जरा स्थानपन्न व्हायचं आहे. सन्मान्य धोंडे सावंत हे कुठे असतील त्यांनी सुद्धा इथे येऊन जरा स्थानपन्न व्हायचं आहे. हॅलो हॅलो सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. निसर्गरम्य अशा या दाभोळे नगरीमध्ये या दाभोळे किल्ल्यावरती या ठिकाणी दांडेश्वर पवनाई भावई देवी कवळाई देवीच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी या भूमीमध्ये दाभोळे जिल्हा रिक्षा चालक मालक संघटना यांच्या वतीने या ठिकाणी 25वे रौप्य महोत्सवी वर्ष या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. त्या निमित्ताने या ठिकाणी श्री सत्यनारायणची महापूजा आयोजित करून आम्हा 2 बुवांची निवड या ठिकाणी केलेली आहे. मी
गोष्ट उभारणे तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग. आता ज्यांचं भजन झालं ती कुमारी रिया मेस्त्री मुक्काम लोरे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग. आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी आमने सामने डबल बारी करणे सुसंधी रिक्षा चालक मालक संघटनेनं दिली, त्याबद्दल मी माझ्या मंडळाच्या वतीनं रिक्षा चालक मालक संघटनेचं एकदम टाळ्यांच्या गजरात तुमचं जोरदार स्वागत या ठिकाणी. जमलेल्या माझ्या तमाम भक्ती श्रोत्यांना नम्र अभिवादन करून विद्येची देवता सरस्वती मातेच्या चरणाशी नतमस्तक होऊन स्थान देवतेला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून माझ्या ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी आमने सामने डबलबारी भजनाच्या चरणी सामन्याला सुरुवात करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. टाळीओ मारलास तरी चालत, जीएसटी नाही आहे, बाकी सगळ्यात जीएसटी असा. हा पेटवताय काय ऐसर बारी झालेली आहे मंगला चव्हाण. हा आणि आमची मंगला चव्हाण जरी नसली तरी बघा तिची बहीण आणलेली आहे बघा. हा सेफ हा लॉली. आता बघ किती भजनी श्रोते थैसर होईल तुझी ट्रॉली. लक्षात ठेव लॉली. हा बारी जोरदार हो गवे कडक. हा म्हणजे हा तिट्यार मारी तिट्यार 3 तिटा. त्या तिटा कशा असतात तुला माहिती आहे काय? पण बाकी हुशारा बघा म्हणजे डेअरिंग आहे तिची की जेंट्स बरोबर बारी करूची. जरा जोरदार टाळ्या तिच्यासाठी जरा होऊन जाऊ दे मंडळी. कारण महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. जरी बारी जरी अटीतटीची असली तरी विचार करूनच बोलता लागता. कारण सगळ्या महिला सगळ्यात सध्या तुमका माहिती आहे सगळ्या महिलांसाठी दिलेला स्पेशल पुरुषांका काय नाही. म्हणजे टीव्हीवरती ऍड बिड तुमका माहिती आहे सगळ्या महिलांसाठी ऍड आहेत है की नाही. एक मध्ये ऍड दिलेली बघा साबणाची ऍड होती काय लक्स लगाव खूबसूरत भगाव. पुरुषांसाठी काय नाही फक्त बिटेक्स लगाव कुजली भगाव. बाकी काय नाही. स्त्रियांका बघ सगळा मंदिरात पहिलो प्रवेश स्त्रियांका सगळ्या स्त्रियांका आहे की नाही. काय नाही पुरुषांका काय नाही. लिव फक्त घंटा लिव लिव. मी आज तलाठी तुम्ही आमचे कोतवाल सगळे सातबारी काढून टाका. उडवते फा उडवते पण सुरुवात केलाच नाही. त्या ठिकाणी जिपेच्या माध्यमातून आमचे नवनिर्वाचित बुवा सन्माननीय पाडावे बुवा यांच्याकडून जिपे 100 रुपयाचं इनाम आलेलं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ जरा. धन्यवाद. त्याचप्रमाणे गणेश शेठ पाडावे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं इनाम आलेलं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ. धन्यवाद. लोके बुवांकडून येणारच आहे सुरुवात. तुका 100 दिल्याने म्हणजे माका सुद्धा देतले ते. हा कारण आमच्या कोकणातला एक हिरा आहे लक्षात घे. पाडी आवाज आहे की नाही. तार सप्तकात गाण्याची हिंमत आहे त्यांच्यामध्ये आहे की नाही. कारण हे देवगड म्हटलं की कलाकारांची खाण आहे. लक्षात घ्या. कारण फुलांचा इतिहास कळ्यात लिहिला, रात्रीचा इतिहास चांगल्यात लिहिला. आज लोकांची फाटे आहे. देवगडचा इतिहास कलाकारांनीच लिहिलाय. कलाकारांनीच लिहिलाय. जय भवानी जय भवानी जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी. एकच फाईट पण वातावरण काय ऐसा क्यों करती क्या करती है. जिसको समझाओ पातल पातल आशा, जिसको नहीं समझा तुम्हारी मुंह में देखे आशा, जिसको समझाओ थांबवण्याची कला आहे. लक्षात घे. सड बुवा दुसऱ्यांदा बोलवतात म्हणजे बघ कशाक बोलवतात लक्षात घे. जोक ना आणखी सांग थोडा मान. आज मुनू पियाला नाही दुधू. आज सर काय उपलब्ध नाही दोघांका काय नाही. खावा तुम्ही तुमच्या कर्मान मरा पाकिटा घेवा जावा. दिव्य साहेब नमस्कार. धन्यवाद. सन्मान दिव्य साहेब आणि गुरुनाथ गाडीगावकर
हा प्रेरणात कोयंडे यांनी आम्हाला संपर्क केला. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होत नव्हतं जरा. धन्यवाद. लिंबे म्हणजे बघ लिंबाची झाडं जास्त त्यांच्याकडे. कधी लिंबू तुका हवा असला तर जायचा बिंदास. डोंट वरी बी हॅपी, नो प्रॉब्लेम. मग म्हणजे मन जाणणारे हे म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांची उठाबस करणारे ते लिंबे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होत नव्हते. घाडीगावकर खा म्हणजे घाई गडबड नाही. खायच्याही बाबतीत डी म्हणजे डिमांड जास्त मंदिरात वगैरे. गाव म्हणजे गायलाची भजनाची आवड असणारे. व म्हणजे वचनबद्ध, क म्हणजे कर्तव्य दक्ष आणि र म्हणजे रयतेचे राजे ते घाडीगावकर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे जरा. दुसरे राहिले कोयंडे. को म्हणजे कोणावर अवलंबून नाही. य म्हणजे यमसदनी थांडणारे. डे म्हणजे डेरिंग पात असणारे ते कोयंडे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. धन्यवाद. धन्यवाद. अतिशय सुंदर सुरुवात रिया मिस्त्री बुवानी केलेली आहे. घाडीगावकर साहेबांनी सांगल्याने सुरुवातीलाच पेटवा म्हणून आहे की नाही. साधारण पेटवलंय. आता इजवूचा त्याच्याकडे हा लक्षात घ्या. धन्यवाद. साऊंड सिस्टम अतिशय सुंदर आहे. साऊंड वाल्यांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे जरा. धन्यवाद. हो बघा रिया मिस्त्री बुवा तुमची बारी बघण्यासाठी किती जवळजवळ 70-80 वर्षाचे ध्येय या ठिकाणी बसलेले आहेत बघा. आणि तुमका ही मानाची खुर्ची दिलेली आहे. त्या प्रमाण जरा लेवलला घ्या. कारण आताशी तुमका माहिती आताच्या पोरांची हाडा 40 मध्ये कुरकुरीत झाली. त्यांची हाडा किती ताटतली बघा. आहे की नाही. पाय दुखतात काय बघा. कारण हरिनामाची आवड आहे त्यांना. आता 40 मध्ये सगळे आउट. ती पण म्हणते महिला पण म्हणते ह्यो काय बुवाय की कोण हा म्हणते. हो तुम्ही त्याच्या तब्येतीवर जाऊन पहा. जरी बारीक दिसला. मी जरा का सुरुवात केलंय. हा बाबा घेऊन ये. ते बारीक जरी दिसला तरी त्याच्या तब्येतीवर जाऊ नको. जोर धरताला ते का माहिती आहे. शिरसाट बुवा जोर केला की तुम्ही जोर करणार आहे की नाही. बघा जरी बारीक दिसला. जरी ती अन्न तिका जरी अन्नान खलाल तरी ते आग लावू ना. काय टेन्शन घेऊ नका. धन्यवाद. त्या ठिकाणी श्री गुरुनाथ घाडीगावकर आणि संजय लिंबे यांच्याकडून बघा 100 रुपयाचे इनाम आले. जोरदार टाळ्या होऊन जाऊन जरा. धन्यवाद. धन्यवाद. सन्माननीय आमचे भजनरत्न बुवा माझे परम मित्र संदीपजी लोके बुवा सध्या नाव त्यांचं आणखी जोरात जरा गाजतंय. जोरदार टाळ्या. 100 रुपयाचे इनाम आलेलं आहे. धन्यवाद. 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 जरा पकवानची चाटी साहेब जरा थोडी द्या. आ आ सात जन्माची लाभली पुण्याई म्हणून झालो बालकीचे भोई. शांत माया मूर्ती पहाटे सरकी. शांत माया मूर्ती पहाटे सरकी. निघालो नाचत या अंगना. तुम्ही आसत नाचत या अंगना. करीतो वंदना गजानना. करीतो वंदना गजानना. करीतो वंदना. या अंगना वंदना गजानना. वंदना
जडली समाधी विठ्ठला प्रपंच तुटली उपाधी शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी तुझवीन शंभो मद पूनकारी समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोणा दयाची लीला वर्णिती लोकती दयाची लीला वर्णिती लोकती प्रेक्षी कला राम दासा हरिमणा पुंडलिक वरदा अनादिसिद्ध पंढरपूरवासी राजाधिराज श्री पंढरनाथ महाराजांचा संत शिरोमणी ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली सहित संत तुकाराम महाराजांचा वक्रतुंड विघ्नहर्ता श्री गणपती गजानन महाराजांचा सत्य संकल्पित व्रत फलयोगी करिता इच्छित फल देणाऱ्या श्री सत्यदेव सत्यनारायणांचा गो ब्राह्मण प्रतिपालक परस्त्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांस हा माझा मानाचा मुद्रा स्वामिनी अंबा भवानी तुळजा भवानी मुंबादेवी पावणादेवी नवलादेवी चापादेवी काळबादेवी तिरबादेवी दरीपरी शिवदाने वज्रेश्वरी हरेश्वरी काळेश्वरी आंबावली कांदवली डोंबवली पप्पवली आकोरली टाकवली कणकवली वाकवली टेकवली हलवली चित्तवली केळवली कळसवली सहित लोऱ्याच्या गांगो माऊलींचा परमार्थ साधन करणाऱ्या भजन कीर्तन नामस्मरणात रमणाऱ्या अशा येथे हरिभक्तांच्या चरणी गुरुदासांचा सुप्रसिद्ध भजन सम्राट कोकण कलाभूषण गुरुवर्य कैलास सुवासी चंद्रकांत कदम सुप्रसिद्ध भजन सम्राट गंगाराम शिरसाट. धन्यवाद. या ठिकाणी आमचे परममित्र शेटे या ठिकाणी उपस्थित त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. त्याचप्रमाणे हिरलेकर
त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. भजनप्रेमी सन्माननीय साळसकर साहेब यांचे सुद्धा मनस्वी आभार. सर्वांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत या ठिकाणी. धन्यवाद. या ठिकाणी भजन या रूपाने भजन चालू करतो. अतिशय सुंदर सुरुवात रिया मिस्त्री बुवानी केलेली आहे. फक्त रिया मिस्त्री म्हणाले की शिरसाट बुवा ते आवाज देऊक लागले. पुढ्यात असाच सुद्धा तू त्यांना दिसलंच नाही म्हणजे काय समजायचं. ठीक आहे, भजनाला सुरुवात करतो. कारण त्यांनी सांगणारी 25 वर्ष आहे या ठिकाणी आणि अतिशय मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी आज सोहळा संपन्न होतोय. धन्यवाद. त्या निमित्तानं या ठिकाणी ही डबल बारीचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा माझे निमिय साहेब निवड केल्याबद्दल धन्यवाद. त्यांचं सुद्धा टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत या ठिकाणी. धन्यवाद. कारण रिया मिस्त्री बुवा की 5-6 रिक्षावाले आहेत, 6-7 काहीतरी आहेत, ते एकत्र मिळून हा उत्सव किंवा हे पूजा साजरी करतात दरवर्षी. अशी 25 वर्ष त्यांनी सतत चालू ठेवलेली आहे. पावसकर जरा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी जरा होऊन जाऊ. परत पुन्हा एकदा जर डबल बारी जर चांगली झाली तर त्यांचा असा म्हणणं आहे की पुन्हा एकदा तुमका चान्स देणार, पण मी पुन्हा येईल, पण मंगल्याला घेऊनच येईल. हसण्यात भाग झालो. कारण काय माहिती आहे, आता भजन श्रोता वेळ नाही आहे. ते म्हणाले आमका फवारणी आंब्यावर तुमच्या ताबडतोब जायचे थै हो भवा, जायचे थै आणि हरिभाऊ ताबडतोब. जपता अतिशय उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी बारीला सुरुवात या ठिकाणी बुवांनी केलेली आहे. बरेचसे मुद्दे म्हणजे भजन रावला बाजू आज बुवांनी जी काही सुरुवात केली नाही.
पुसा पुसा ना पुसा तुमका दाखवते जरा थांब. सर्वप्रथम फक्त देवावरून 2 ओळी फक्त या ठिकाणी सादर करते. हल हल शोधून शिनला जीवा तारे साग तुलाही पोचल का दारोदारी हुडकल भारी भाग तुझा कधी लागल का श्याम मुरारी कुंज विहारी तोजी हारी भेटल का वाट मला त्या गाभाऱ्याची आज कुणी नाही लावल का हल 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 जरा ना आवाजात म्हणजे लेवल देवा अजून हल 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 बरोबर असू दे हल. कारण कसा आता काय का लॉली लॉली आता लॉलीचा आवाज कसाच येतो ना जरा कमी होय की नाही. लॉली टॉली कसा माहिता बुवा भजन सुरू करूची पण ना बुवा एक पद्धत असते लक्षात घ्या. आता लिहू नको ठेवून द्यावा पेन घालते. कसा भजन करूची पण एक पद्धत असता बरोबर की नाही. भजन सुरू करण्यापूर्वी बुवा पुंडलिका वरदा झाल्यावरच बुवा काय तर आपण करायचं असता. शक्यतो म्हणजे करतोच असता भजनाक सुरुवात समजला. हे ते काय नाही मी म्युझिक वाजवले आणि जो सुटले ते सुसाट अगदी ह्या असा ताक असा ह्या असा काय माका म्हणतात मंगलाची बारकी बहीण लॉली. खरं तर तुम्हाला मी एक माझ्या खरोखर म्हणजे माझ्याबद्दल घडलेली गोष्ट सांगते. एक म्हणजे आता जेव्हापासून मी डबल बार क्षेत्रामध्ये उतरले जेव्हापासून जास्त करून माझ्या सामने शिरसाट बुवांबरोबरच होतात म्हणजे जेंट्स बुवांबरोबर होतात तसे बघायला गेलं तर.
तर ह्या सगळ्यामध्ये म्हणजे शिरसाट बुवा म्हणजे काही तुम्हाला वाटत असेल की लेडीज जेंट्स आज डबलवारी भजनाचा जंगी सामना या ठिकाणी रमतोय, पण बुवा तसे मात्र काही जेंट्स काय वाटलंच नाही. बघा ही माझी मोठी बहीण आहे, हिचं नाव शांताबाई. शांताबाईचे केस बघा कल्लो असो होय असं की नाही उपस्थित आता आता तर झालेले दोन एवढे पण पुरुष होत यांचे केस कापण्याची पद्धत कशी आहे बघा जरा. असं ना वेगळी काय काका, नाही काका तुमचं काय म्हणत नाही, पण बाकीच्यांची बघा केस कापण्याची पद्धत कशी आहे बरोबर केली शिस्तीत पद्धतीत वाटतं होय की नाही. ह्या काय त्या कल्लो काढूची गरज काय तुमका साप देव शांताबाई कोण लॉली माका बोलले ना लॉली यांची टॉली बघ बघ या बघ या बघ बघ हा अजून गॉगल्स होते त्यांका बुवा लय तुमच्याबद्दल ह्या वाटतं. पण असो शांताबाईसाठी एक गाणं घेऊया अगोदर. हॅलो हॅलो कारण कसा आवाज हॅलो 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 हा वा नाही शांताबाई तुमच्यासाठी. तू माया अंगुराचा असं घालून पण बरं येईल जॅकेटवर होय मकर संक्रांत साजरी करता. तू माया अंगुराचा मी लाकडी भुसाग तुझे रे शिकारी मी भाबडा श्रीकांत शिरसाट हलताच कशाला प्रस्तावनेत पण तुमका हलू गावा अख्ख्या प्रस्ताव मी बघते म्हणजे. आणि काय बोलतात ते बुवासाठी जरा टाळ्या होऊन जाऊन मंडळी आभार मानते. वा कसा माहिती वर्षाची सुरुवात आहे ना बुवा जरा चांगली होऊ देत ना गोड. हा काय म्हणतात ते हलवली वाकवली टेकवली हलव दिला होय वाकवत टेकव दिलास काय तुम्ही. वर्षाची सुरुवात हलवतच गेल्या नाही अक्षरशः बरोबर. कसा माहिती बुवा एकदा हलवणं जरा कमी करा कारण कसा माहिती तुम्ही मगाशी बोललात की आता हाडामध्ये कुरकुरच झाले कुरकुरे खाऊन खाऊन बुवा. आता कसा माहिती आजकाल कोण कसं लगेच गचकात सांगू शकतो नाही कोणाची गॅरंटी आहे आजकाल कोण नाही. आजकाल दिसणारो व्यक्ती उद्या दिसत की नाही याची शाश्वती नाही. आता बुवा तू काय हलवलं दिसत उद्या हलवतील की नाही टेन्शन किती टेन्शन आहे. जरा हळू जरा सावशी कारण कसं तुमची पण नाही म्हटलं असेल तर हाडं कुरकुरीत झालेले काय बरोबर काय म्हणजे हे का कोण खाता. आता कसा आता पहिल्यापासूनच म्हणजे जो कोणी आता मला नवीन बघतो ना असं का म्हणा गो तू लय बारीक झालंस गो तू लय बारीक झालंस. मी काय बारीक होत नाही मी जशी आहे पहिल्यापासून अजूनपर्यंत तशीच आहे. फक्त तो विषय असवा पण आपल्याकडे कसा लहानपण जेव्हा असतं लहानपण तेव्हा आपण ते का दूध वगैरे पाजतो हे
हेंका म्हातारे चाललं हेंका आता तू होय हेंका नुनू होय नुनू हा कोण हा होय ते कोण गेले ते लिमये हेंका तर यांची उठावाच करणार आहे आज नुनू देऊक नाही वाटत तुम्हाला हा होय नुनू होय हा खय गेले ते हेंका पहिला घेऊन नाही दूध पाजून आणा होय हा तुमका लाज वाटा कमी बुवा हा तरी मी विचार करते अजूनपर्यंत म्हणजे लोकी बुवा अजून घरी दिले कसे नाही बसा हा कसे पिनून पिलारांच्या बाजू बसतील ते हा अरे नामवंत भजनी बुवा ती बुवा आज कसे बरोबर की नाही हा आज बुवा काय नाव कुठे त्यांचं हे म्हणतो जगताल मला माहित नाही जगताल नुनू माहिता जगताल बुवा अरे बरेचसे बुवा असत ना हे कलाकार बॅटरी कमी राहिली बरोबर की नाही 38% आलाच गेलो काही खड्डे आहे जगताल आणि इसके नाही सुरू आहे हा बाकी नुनू आया काय म्हणजे माणूस खुळा किती पण मागायचं बरोबर की नाही हा आपल्याकडे असं असतं की लहान पोर पण नंतर सोडून देतात तू हेंका अजून होय अजून हा काय बुवा आणि म्हणतात की मंदिरामध्ये गेल्यावर असते आता पूजा आरती अर्चना होते भक्ती होते आणि म्हणतात आमका काय नाही आमका म्हणतात फक्त घंटा बुवा आपण जेव्हा पाया पडतो ना बुवा आपलं पाया पडून झालं की सगळ्यात प्रथम आपल्याला देतात ते तीर्थप्रसाद देतात की नाही हातावर हा पण नाही एका घंटे नाटवलं एका नुनू आया एका नुनू नाटक घंटा वाजवलाय काय म्हणतात तर बघा म्हणजे ते लिहून घेतलं नाही हा काय का बोलून ते कसा जर चुकीचा तर चुकीचा बरोबर की नाही कसं आहे समोर महिलावर बुवा आणि तुम्ही असे मुद्दे जेव्हा मांडता त्याच्यावर बोलली नाही मग म्हणणार आहे शेजार बुवाने काय तर गाजवल्याने म्हणणार हलून गाजवल्याने नुनुच पियाले नुसते म्हणणार पण बारी नाही की नाही पण कसं आहे बुवा भजनाप्रमाणे झालं पाहिजे कसं आहे बुवा तुम्ही बोलता एक लिमिट ठेवा तर मी सुद्धा बोलताना कुठेतरी लिमिटमध्ये बोलेल लक्षात घ्या कारण नाही म्हणतात तर या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भजन रसिक या ठिकाणी उपस्थित आहात तुम्हाला सगळ्यांचेच मी खूप मानते म्हणजे जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ दे त्याबद्दल तुमचे आभार मानते वा आता ट्रेंडिंग सॉन्ग दिलेला माहिती तुमका एक म्हणून दाखवतो चला फक्त प्रेमावर वरलं तुझं आता मन भरलं ग तुझं शांताबाई प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं गटारी करून तूच म्हणते गटार मला वा गटारी करून तूच म्हणते गटार मला धमाक मराठीची याद आहे अरे घाबरतोच काय कुणाला
जगाच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं, बरोबर की नाही? मावळे कसे होते? लढणारे आणि भिडणारे होते, जीवाला जीव देणारे होते, नुनू पिणारे नव्हते. समजला? थोडक्यात या ठिकाणी कृपाचा अभंग सादर करते. आता नुनूचा विषय काय काढू नको शक्य तू. ओ काय मिल्क बिस्किट वया हेल हेल हॅलो बघे आता हॅलो किती टक्क्यावर 30% आला. 30. हॅलो धन्यवाद. या ठिकाणी रिया मेस्त्री बुवाणी अतिशय धडाकेबाद अशी सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. धन्यवाद देतो रिया मेस्त्री बुवा. काय माहिती आहे, बोलता काही येतं पण खयचा कधी खय बोलायचा त्या जरा समजा व्हाय तुम्हाला. तुमच्याला एकदम लहान आहे, पिल्लू आहे. नुनू केव्हा पिते तुला माहिती आहे का? अगो लहानपणी दूधच घालता लागतं, लक्षात घे. आणि त्या मरेपर्यंत दूधच पाजतात लोक. जाताना पाणी पाजतात तर वेगळा. काय 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 दूध काय म्हणतो मग? काऊचा म्हणजे गायचा दूध पितोय. काऊच मिल्क बॉइलिंग अँड बॉइलिंग स्लीपिंग नाईट बिकम मॉर्निंग टाइट. तू हस माहितीये काय? लय इंग्लिश फटाफटा इंग्लिश बोलता. एके बाजू चाटे वाटतात, एके बाजू पकाटे वाटतात. एका लय इंग्लिश बोलता. पण जास्त कोण इंग्लिश बोलणारा असत तर तुमका माहित आहे का? आपण सांगायचं इंग्लिश मध्ये काय? व्हाय यू स्टँड देअर, सिट डाऊन दॅट वन पार्ट. व्हाय यू स्टँड देअर, सिट डाऊन दॅट वन पार्ट. नाही तर फोडून टाकी. ते काय म्हणतात दोन बाजू काय दोन पार्ट. दुधाचा लय त्याला आठवता. कारण काय माहिती तुमका मी सांगतोय की ह्या नालासोपारा गावायचा कोरोनाच्या काळामध्ये गावा गेल्यामुळे नालासोपाऱ्यात कसा भैया सकाळी दूध घेऊन येतात 5 वाजता. दूध घेऊन येलो त्या दिवशी दूध नासल्याबरोबर दुसऱ्या दिवशी भैया सांगला ए भैया. दुसऱ्या दिवशी ए भैया इधर आओ. दूध कैसा नाशा. भैया म्हणतात दूध कैसा नाशा. अरे मॅडम बर्तन नाही घाशा इसलिए दूध नाशा. म्हणून सांगतोय. बाकी लय हुशार आहे बघा. जरी बारीक दिसला लिमियर साहेब तुमका सांगलेला आहे व्यवस्था करून की नाही. काय बाकी बरं आहे ना. आणि काहीतरी म्हणाली की मगाशी म्हटलं सुरुवातीक शिरसाट. अगो शिरसाट सरळ नाव घे. जाताय मी सुसाट, लावताय वाट, करून टाकते सपाट भरम साठ. शिरसाट मग
त्याच्यामुळे तसा जोर लावतो लागता, लक्षात घे. ऐकलंय म्हणून सांगतंय, गाणावारी मारलंच बाकी की प्रेमावर वरलं का तुझं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलंय, पण छत्रपती शिवाजी महाराज अवघे 50 वर्ष जगले. 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 500 पिढ्यांना पूर्ण उरेल एवढं छत्रपतींनी कमवलेलं आहे. छत्रपतींचे मावळे सुद्धा तसेच होते, भाकरी खाणारे होते, दूध नाही. सकाळी नेहरी 10, 15, 20 भाकरी खाणारे. हा म्हणून सांगतोय. आणि तुझ्यासारखे तब्येतीवाले नाही चालणार, आहे की नाही. छत्रपती शिवाजी महाराज, कारण छत्रपतींचे मावळी सुद्धा तसेच होते. तानाजीने आपल्या मुलाचं लग्न टाकून कोंढाणा किल्ला सर करण्यासाठी तानाजी निघाले. ही बातमी शिवरायांना कळली. शिवराज तानाजीला म्हणाले, तानाजी आधी लग्न रायबाचं, नंतर लग्न कोंढाण्याचं. तानाजी म्हणाले, छे आधी लग्न कोंढाण्याचं, नंतर लग्न माझ्या मुलाचं. आपल्या मुलाचं लग्न टाकून कोंढाणा किल्ला सर केला. तो फक्त तानाजीने सर केला. मंडळी जोरदार टाळ्या तानाजीसाठी होत होते. बाजी प्रभूने खिंड लढवली. 2000 शत्रूंना खिंडीत रोखून धरलं. बाजी महाराजांना म्हणाले, महाराज तुम्ही सुखरूप विशाळगडावरती जा. जोपर्यंत तुम्ही विशाळगडावरती पोहोचत नाही, तोपर्यंत आवाज होत नाही, तोपर्यंत मी माझा प्राण त्या ठिकाणी सोडणार नाही, असे एकमेव बाजी प्रभू म्हणाले. जोरदार टाळ्या मंडळी बाजी प्रभूंसाठी होऊन जाऊ दे. म्हणून तुम्हाला सांगतोय की 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. जिवंत वाघाचा जबडा फाडतो त्याचं नाव संभाजी. दुश्मनाच्या छावणीत घुसून तंबूचा कळस कापून घेऊन येतो त्याचं नाव धनाजी. दिल्लीवरून पुण्याला घोडा 8 तासामध्ये घेऊन येतो त्याचं नाव संताजी. मंगला चव्हाणांबरोबर 2000 बारीचा डब्बा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कसे होते, कारण या सर्वांना एकत्रित करून स्वराज्य निर्माण करतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी, छत्रपती शिवाजी. जय भवानी, जय भवानी. रवलो विषय शिरसाट. तुका काय कन्नडवालं वाटलो काय? वंद यार्डो मूरू नाको ऐरू आरू यम मदी तमदी उपाधी पादी सुरकुंडू या पंडू कुंडू काय तुका समजला काय? अगो या बसलेल्यांकाच काय आमका समजलं नाही तर तुका काय समजलं? बोल रोकडी रंडू मूरू आज नाव लिव 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 लिव. एकदा कन्नडवाला माझा मित्र होतो, माझ्या घराकडे येलो. घराकडे येण्याबरोबर माझ्या बायकोने शिरा बनवून दिला. ह्या इलेला ह्याचं नाव रिया आणि याची दुसरी बहीण पिया. दोघांना नाही दिल्यावर शिरा दिल्यावर 10 वाजता ही खाली बसलेली होती. शिरा दिल्यावर मी विचारलंय तर शिरा खालान दिला. मित्रांनो विचारलंय, अरे बाबा शिरा कसा झालाय? तो म्हणता शिरा छान झालाय पण कुल्याची काटा. अरे मी म्हटलं खाता तोंडाने म्हणता खोय. ह्या बघा माझ्या तोंडाने बघता समजवू नको. परत विचारलंय 5 मिनिटांनी, हे बाबा शिरा कसा झालाय? ह्या माझ्या तोंडाने बघता म्हणता ह्या काय म्हणता काय हो? शिरा तर म्हणता छान झालाय पण कुल्याची काटा. एवढा म्हणणार पण पुन्हा एका मी सांगले तू काय काळजी करू नकोस, मी परत विचारतोय, अरे बाबा शिरा कसा झालाय? तो म्हणता शिरा छान झालाय पण कुल्याची काटा. अरे म्हटलं कुलू म्हणजे काय? नाही म्हणाले कन्नड भाषेत आमच्याकडे चमचा कुलू म्हणतो. असं पटून देऊचा लागतं बघ. लहान पोरं सुद्धा हरिनामाचा आस्वाद घेतात बघ. तो एक छोटू आहे, ती एक जवळजवळ 15-20 जण तुमच्यासाठी या गाणं घेते बघ. आमचे पप्पानी गणपती आणला, आमचे पप्पानी गणपती आणला.
नाही तुका माहित नाही जे का आहे तो बाकीला हुशार आहे ते बोलण्यात एक्सपर्ट आहे लय भारी पण ते काय काय माझ्यावर नाही तर प्रेमावर ओरलं ग तुझं आता मला भरलं ग तुझं हा बघ कसा आहे त्याला प्रेमावर वरलं ग तुझं का मन भरलं ग तुझं कारण बघ महिला वर्ग सुद्धा अजून थांबलेलो ते म्हणतात हे काय म्हणतात ते बघूया म्हणून काय लक्षात घे काय काय जर बोललोस तेवढा तुका रिटर्न केलेला आहे आम्ही कोणाचा उसना ठेवीत नाही लक्षात घे जरी लहानपणापासूनच या हुशार एकदा आजोबांबरोबर फिरोग गेलेला बाहेर फिरोग जाता जाता एक अंत्ययात्रा चाललेली होती ह्या लगेच विचारता आजोबांका हो आजोबा हे काय आहे आजोबा म्हणता ही अंत्ययात्रा चाललेली आहे म्हणजे मेलेल्या माणसाची अंत्ययात्रा चाललेली आहे ह्या म्हणता आजोबांका अशी तुमची केव्हा काढूया कुणा खायचा एकदम तुका माहिती आहे एकदम त्या छोटा असल्यामुळे माका सुद्धा बोलोक म्हटला काय बोलायचा काय असं वाटत आहे की नाही कारण तुम्ही सगळे महिला वर्ग असल्यामुळे सुद्धा त्याका बोलोक माका कसं तरी वाटतं कारण तसा पण त्याला हुशार आहे आता बघा थोडा टाइम आहे बघ तू माझ्यासाठी म्हटल्यामुळे तुझ्यासाठी हा गाणं म्हणते बघ तेरी झलक शरफी श्रीवल्ली नैना मदक बरफी
चला पुष्पा. जोरदार टाळ्या जरा होऊन जाऊ दे मंडळी. माझ्या एका पावर मध्ये आमचे किती भजने श्रोते थांबले बघ सर. म्हणजे ये हमारी झलक है, लक्षात घे. अपनी झलक सबसे अलग. तुमको क्या आता है? बोलो क्या आता है? आता है क्या? काय इकडे काय रोडवर, इकडे रोडवर दोघा का काय खाऊक नाही आहे. हिना सांगणार होता लिव्हियस आहे की माझा जेवण बनवा. हिने साहेबांनी जेवण दोघांचा काय नाही, पाकिटा घ्यावा आणि जावा. या खाऊ गेलेला ऍक्च्युअली तुझंच खाणार होता ते आपण. काय काय नाही, लय हुशार तुमका माहित आहे. एकदा तुमका मी सांगतोय, एकदा याच्या बाजूक एक पोरगुआ, तो लहान लय हुशार आहे. या बाबू सारखा लय पोरगो हुशार आहे. बाबू तू स्टँडअप जरा, कितीला आहेस? उभं राहू बघूया. हा रव रव, उभं राहा उभं राहा. रव तू रव, डोंट वरी. हा काय नाव तुझा? हरीश हर्षराज. वा नाव पण लय तुझं हार्ड आहे बाबा. हर्षराज राजासारखे. वा हर्ष हा म्हणजे हसत खेळत, श म्हणजे षटकार लगावणारे. ते हर्ष जोरदार टाळा त्यांच्या ठेवून जाऊन दे. बाबू कितीला आहे? 6वीला. हा इंग्लिश मीडियम की मराठी? वा वा तुझ्या शाळेवर बाईंचा धरून किती पूज्य. हा सिट डाऊन दे. ओके डोंट वरी बेबी, नो प्रॉब्लेम. तुझ्यासाठी एक इंग्लिश गाणं घेतोय बघ. डब्ल्यूई उई म्हणजे आम्ही. डब्ल्यूई म्हणजे आम्ही. हा ए डबल एल ऑल म्हणजे सर्व. ए डबल एल ऑल म्हणजे सर्व. एन ओ डब्ल्यू नाव म्हणजे आता. एन ओ डब्ल्यू नाव म्हणजे आता. चला मिळून चला पंढरीला. लोके बुवांकडून या ठिकाणी 100 रुपयाचे इनाम आमचे पावसकर पुरस्वाले यांना आलेला आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ जरा. धन्यवाद. त्याचप्रमाणे चारुदत्त सावंत वरेरी यांच्याकडनं सुद्धा एक झलक साठी 100 रुपयाचे इनाम आले. जोरदार टाळ्या होऊन जाऊ. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुम्ही काय टेन्शन घ्यायचं नाही. अजूनपर्यंत तुम्ही थांबलात तसंच आशीर्वाद दोघांका द्यावा. कारण बघा, शून्यातून शून्य गेलं उत्तर आलं शून्य. शून्यातून शून्य गेलं उत्तर आलं शून्य. आणि तुमच्यासारखे भजनी श्रोते दोन्ही बुवांना लाभलं. हेच आमचं पुण्य, हेच आमचं पुण्य. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय म्हणते या महिलावर तर उगाच नाही. हडे तुका माहित नाही दाभोळे आणि हकडे टेंबवली म्हणून मला शिकले. वाकवली टेकवली टेंबवली टेंबवली बोंबवली बाजू का सगळी गावांची नावा देवांची नावा कोकणात होत आमच्या. का माहिती आहे काय? म्हणून सांगतोय लगीन बिगीन असला की त्यांची काय घाई असतात तुला माहिती आहे काय? काय म्हणतात ती बघ. हा कापे काजीची बोंडा, कापे काजीची बोंडा, अशी काय करवल्यांची तोंडा, जोडीला ह्या धोंडा जोडीला. परत दुसरी लावली ती म्हणता फणसाचा डगुळ, फणसाचा डगुळ जोडीवाली वाकुळ
सगळा थांबवण्यासाठी भूमिका लागता. लक्षात घे, आम्ही जर दोघा जण अशी नाही भांडला तर कोण थांबणार नाही. ते म्हणतील जय जय रामकृष्ण हरी, त्याच्यापेक्षा झोप बरी. म्हणून सांगतंय आमच्या लिंगे साहेबांसाठी गाणं आता. सांग कधी कळणार तुला वाव माझ्या मनातला. विचारून घ्या. गुरुनाथ मांडवकर. अरे वा, मांडवकर मा म्हणजे मांडवर तरी किती काय असलं तरी शोधणार नाही, डव टकमकणार नाही आणि मांडवाच्या आतमध्येच बसणार आहे ती. बघा, हा व म्हणजे वचनबद्ध, क म्हणजे कणखर म्हणा, चर म्हणजे रचनात्मक काम करणं. ते मांडवकर जोरदार टाळ्या त्यांच्याकडून या कारण माझ्याकडून. तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी, तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी. रितकाना तुझी रे नाही बरी, रितकाना तुझी रे नाही बरी. बाई ग Thank you.
देवाची जोडी बसण्याची पद्धत बघा बरं त्यांच्या अगदी पुढचे टोकावर बसले टोकावर या गोवा का माहिती आणि माझी सगळे साक्षी झालं जवळच्या हलवीत होते ना नाचत होते ना जेव्हा ते तिकडे सगळे घाबरून हो आता पडता की नंतर पडता हो आता पडता की नंतर पडता बरोबर एक नंबर म्हणून गोवा तुमच्यासाठी एक आधी गाणं घेतो हलवा हलवा कसा गोवा पहिल्यापासून सुरुवात शिकली होत ना फूलों सा चेहरा तेरा ए शांते फूलों सा चेहरा तेरा कलियों सी मुस्कान है
प्रेमावर वारलं तुझं आता मन भरलं तुझं Oh